नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नवीन ब्रिज बायपास रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावरून सांगलीतील संभाजी कॉलनी वसाहत येथील एका युवकाने नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती व प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर काही मिनिटातच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करून पाण्यामध्ये शोधकार्य सुरू करण्यात आले. युवकासोबत असलेल्या व्यक्तीने ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याने त्याने तात्काळ घरच्यांना माहिती दिली की संबंधित युवकाने पुलावरून नदीत उडी मारली आहे. गुरुवार व शुक्रवार असे सलग 2 दिवस स्पेशल रेस्क्यू फोर्सकडून नदीपात्रात शोधकार्य करण्यात आले, मात्र त्यावेळी मृतदेह मिळून आला नव्हता. आज दिनांक 6 मार्च रोजी नदीपात्रात शोधकार्य सुरू असताना दीपक प्रकाश कातारी वय 27 वर्ष, राहणार संभाजी कॉलनी वसाहत सांगली यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनास्थळी धाव घेतलेल्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. शोधकार्य करणारे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सदस्य कैलास वडर, राजू मोरे, सागर जाधव, महेश गव्हाणे, सदाशिव भोसले, इर्शाद कवटेकर, आसिफ मकानदार, कृष्णा हेगडे यांनी सदरचा मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहे. लोकसंदेश न्यूजसाठी अजय माने यांचा रिपोर्ट.